बाबासाहेब, तुमच्या व्यक्तिमत्वाचा आणखी एक पैलू आहे. तुमच्यामध्ये एक साहसपटू सुद्धा आहे. तुम्ही केवळ इतिहासकार नाही, तुम्ही शिवशाहीर नाही, तुम्ही शिवाजी महाराज जिथे जिथे वावरले त्या प्रत्येक ठिकाणी गेलेला आहे. भर पावसामध्ये गेलेला आहे, कुठेतरी कडा चढलेला आहे. हे जे ॲडव्हेंचर आजच्या काळात म्हणतात ते तुमच्यामध्ये कसं आलं आणि ते तुम्हाला का करावं असं वाटतं? एरवी इतिहास संशोधक लायब्ररीत बसतो, तुम्ही तिथे जाता आणि ते अनुभवता. हा काय प्रकार आहे? एक त्याची आवड आहे. नाही तर सामान्यतः तानाईचा कडा प्रत्यक्ष चढून जाऊन तो कसा गेला हे करण्याची लेखकाला आवश्यकता नाही आहे. तो कल्पना करू शकतो की तो कडा किती अवघड आहे आणि त्याच्यावर चढणं किती जीवावरचं आहे. तुम्ही सिंहगड अशा पद्धतीने चढलेला आहे? हो, चढलो. तर पण त्यावेळेला धोकाही होता. कदाचित अश्विन पुंडलिक जसा कोसळला आणि दुर्दैवाने तो गेला त्यातमध्ये, तसंही कदाचित माझं त्यावेळेला झालं असतं. जीवावर बेतलं? हो, जीवावर बेतलं होतं. पण मी अगदी मोठ्या जो माझ्या पुढे चाललेला होता की त्याला मी गाईड म्हणेन किंवा मार्गदर्शक म्हणेन, त्याचं नाव होतं नारायणराव पढेर. तो शेतकरी आहे आणि तो वर चढत होता. आज हाताची बोटं आणि पायाची बोटं, इतर काही वापरायचं नाही. दोर नाही, शिडी नाही. आणि असं खाचीतनं हात घालून तानाजीचा आणि तानाजीच्या मावळ्यांचा तो कडा चढण्याचा उपक्रम नमूद आहे. वानर न्याय करून सुभेदार कडा चढवून गेले असं म्हटलंय. तर माकडं जशी चढतात तसे गेले. तुम्हाला हे बघायचं होतं तानाजी आणि त्याचे मावळे कसे चढले. तर ते तसं मी त्याला बरोबर घेऊन मेसावर चढलो. आता त्याला त्यातल्या जीवनाची तो तिथलाच राहणारा नारायण पढेर, त्यामुळे तो झरझर चढत होता. मला त्याची इतकी सवय नाही. की खूप चढलो आहे खरं आहे, पण तो इतकं अवघड तर कधीच नाही. आणि तसा मी चढत असताना एक टप्पा असा आला की खालपासून मी जवळजवळ 70-1 फूट वर आलेलो होतो. बरंचसं वर जायचं होतं आणि मधली बोटं आतमध्ये ठेवण्याकरता मला कपारीच सापडेना, अशी खून काही सापडेना तिथे पकडावं आणि मग आपल्यावर जाता येईल, ती सापडेच ना. मला त्याला जो घाम फुटला तर मी असं धरून चाललो की बहुतेक पुढच्या 2-4 मिनिटामध्ये आपण कोसळणार. हे त्याच्याही लक्षात आलं की जो माझ्या पुढे सुमारे 20-1 फूट तरी वर असावा. आणि तो खाली असा पाहत होता आणि तो मला म्हणत होता, सोपं आहे, काय अवघड नाही, जरा हात फिरवा की कैची सापडल. असं तो शेतकरी बोलत होता बायशी. पण तो मला काही त्या हाताला लागत नव्हतं. आणि माझ्या बोलण्यात आता तो कंप येत होता की नाही नारायणराव, मला नाही काही सापडत नाही आहे. आणि तो धीराचं बोलत होता, मला तो धीर देत होता. मला तर वाटतं की मी जो काही वाचलो ना त्याचाही वाटा अतिशय मोठा आहे. आणि शेवटी मी एक धाडस केलं की मला अंदाजाने असं वाटत होतं की वर एक कपार आहे लहानशे की त्यात माझी बोटं जातील. आणि म्हणून मी अशी जर घेतली, थोडीशी उंची घेतली आणि तिथं असा हात घातला. सुदैवाने माझी बोटं ही त्या कैचीमध्ये बरोबर गेली आणि मी वाचलो. वर गेल्यानंतर अगदी शेवटच्या टप्प्यावरती मी जेव्हा वर येऊन पोचलो तेव्हा त्या नारायणराव पढेरनी मला असं ओढलं की मला असं वाटलं तर माझा खांदा इथून दिखवतो की काय. म्हणजे त्याचा आनंद दिसत होता की एका शहरी पोराला मी इथून वर आणलं, जर कोसळला असतं तर काय झालं असतं, असा तो नक्कीच आनंद होता. पण मी वर आलो व्यवस्थित. पण मला सांगा, हा धोका तुम्ही एवढा पत्करता, अनेक ठिकाणी असा धोका तुम्ही पत्करलाय, प्रत्येक गड किल्ल्यावर गेलाय, यातून तुम्हाला इतिहास संशोधक म्हणून काय मिळालं? नक्कीच मिळालं. तो जो प्रत्यय आहे, तो जो माझ्या कानामात्र वेलांटीत आलाय ना, तो त्यामुळे आला, तो अनुभव मिळालाय. शिवकाल जगल्याचा प्रत्यय. अगदी तुमचं लिखाण जे रसरशीत वाटतं ते या सगळ्या अनुभवामुळे वाटतं असं मलाही स्वतःला वाटतं. पण अजून तुम्ही जाता गड किल्ल्यावर. वर्ष 89 तुम्ही गडावर जाता. हे काय म्हणजे या तुमच्या प्रकृतीचं रहस्य काय आहे? ती मग हौस आहे किंवा की अतिशय आवड आहे त्याची. तर मी आत्ताच एक 15 दिवसापूर्वी एका किल्ल्यावर गेलो होतो, जेजुरीलाही गेलो होतो. तर जातो मी, मला आवड आहे. 1974 साली हो, तुम्ही एक वेगळा प्रयोग केला. हो, प्रदर्शन बरोबर शिवाजी पार्कवर हो शिवसृष्टी तुम्ही उभी केली. आणि मला आठवतंय आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये होतो आणि ते शिवसृष्टी सगळी बघितल्यावर
हे आपण काय बघतोय आणि आतापर्यंत हे आपल्याला का दिसलं नाही असं वाटलं होतं. शिवसृष्टी करावी असं तुमच्या मनात का आलं? त्याचं अगदी खरं कारण हे आहे की मी पाहिलेलं नव्हतं पण वाचलं होतं की युरोपमध्ये आणि अमेरिकेमध्ये ते त्यांचा इतिहास आणि त्यांचा वर्तमानकालीन विज्ञान पराक्रम हाही ते अशा गमतीने दाखवतात. की राईट बंधूंनी विमानाचे कसे प्रयोग केले ते ते दाखवतात. ते मुलांच्या मनावर बिंबवतात. बिंबवायचे म्हणून नाही बिंबवत, की क्रीडा एक खेळांचा प्रकार म्हणून तो त्या मुलांना आवडायलाही लागतो. आपण का करत नाही? आपणही पण हे केलं पाहिजे. आपणही दाखवलं पाहिजे की हा कडा इथं आहे. या कड्यावरती जाताना हे अवघड टप्पे आहेत. ते सगळं तुम्हाला शिवसृष्टीत उतरवायचं होतं. ते उतरायचं होतं. ते बरंचसं जमलं. वेळ कमी होता, पैसा कमी होता. त्यावेळेला नेमका रेल्वेचा संपही झाला. तर त्यामुळे फार पण तरी खूप लोकांनी ती शिवसृष्टी बघितली होती. खूप लोकांनी पाहिली. पण ही शिवसृष्टी कायमस्वरूपी उभं राहावी असं एक तुमच्या मनात होतं. होय. त्याचं काय झालं? आता सुरुवात झालेली आहे. पुण्याला पुणे मार्ग जो आहे ना, पुणे बेंगलोर हायवे, एक्सप्रेस हायवे, याच्यावरती पुण्याच्या दक्षिणेला एक आंबेगाव नावाचं एक गाव आहे. त्या आंबेगावच्या बरोबर समोर म्हणजे उत्तरेच्या बाजूला मधला रोड जातो. पलीकडे आंबेगाव, अलीकडच्या बाजूला आपली शिवसृष्टी आहे. आता पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. बहुतेक या पुढच्या 2-3 महिन्यामध्ये तो लोकांना बघण्याकरता पहिला टप्पा अजून संबंध व्हायचा आहे. पण तो आपण लोकांना सांगणार की या बघा, आणि लोकांना तो बघावा. तिथे तुम्ही काय काय उभं करताय? तिथं आपण कागदपत्रही ठेवणार आहोत, पेंटिंग्जही ठेवणार आहोत. त्या ठिकाणी शस्त्रास्त्र जुनी ती पण पाहायला ठेवणार आहोत. म्युझियम, थोडक्यात म्हणजे म्युझियम, शिवाजी महाराजांशी संबंधित म्युझियम. म्युझियम. पण नुसतं म्युझियम नाही, तर तिथे काही प्रसंग आपण दाखवू. 10 मिनिटाचा एखादा युद्ध प्रसंग आपण दाखवू. आपण लंडनला गेलो म्हणजे तिथे मादाम तुसूचं एक प्रदर्शन आहे, पहा, वॅक्स म्युझियम म्हणून. तर त्या ठिकाणी ट्रॅफल्गरची लढाई दाखवतात. मी ती पाहिलेली आहे. जवळजवळ मी 3 वेळा गेलो आहे. तर ती लढाई किती वेळ दाखवतात? जसे 3.5 ते 4 मिनिटं ती दाखवतात. पण ती 4 मिनिटं आपण त्यात अक्षरशः त्यात असतो. असं वाटतं की आपण त्या लढाईतच आहोत. नाही, खरोखर असं वाटतं की तो तोफांचे जे गोळे उडत आहेत ना, त्यातला तो तोफेचा गोळा आपल्या अंगावर येणार. इतकं ते आपल्याला सजीव करून दाखवतं. आपण काय नाही करत. इतिहास नुसता मनापर्यंत जाता कामा नये. मी माझ्या पुस्तकाच्या एका प्रस्तावनेत लिहिलं आहे की ज्या कोणी आमच्या माय भगिनी गरोदर असतील त्यांच्या गर्भापर्यंत हा इतिहास जावा इतका मोलाचा आहे. शिवचरित्राचं इतकं निश्चित सामर्थ्य आहे की त्यात अभिमन्यू निर्माण व्हावेत, त्यात तानाजी बालुसरे निर्माण व्हावेत, त्यात कोंडाजी फर्जंदी निर्माण व्हावेत, त्यात अब्दुल हमीद निर्माण व्हावा, दौलत खान निर्माण व्हावा. हे सगळे स्वराज्याकरता लढलेले लोक आहेत. कोणी आजचे आहेत, कोणी 300 वर्षापूर्वीचे आहेत. पण ते होतील ते संस्काराने होतील. शेवटी आंब्याची आढी लावावी लागते, मग तो आंबा चांगला पिकतो. तसं हे जेव्हा प्रदर्शन किंवा याचे दृश्य, याचे चित्रपट, याच्या डॉक्युमेंटरीज या जेव्हा लोकांना दाखवू तेव्हा ती आढी लागेल, मग ते आंबे पिकतील. मग पहा त्याचा घमघमाट कसा येतो तो. मग ती मुलं जिवंत होतील, त्यांची मनं जिवंत होतील. जाणता राजा सुद्धा असाच एक प्रयोग होता. तुम्ही सतत युरोपचा उल्लेख करताय. तुम्ही युरोपमध्ये जे जे पाहिलं ते इथे आणण्याचा प्रयत्न केला. हो. जाणता राजा सुद्धा, त्याची प्रेरणा सुद्धा तुम्हाला युरोपातूनच मिळाली होती. हो हो, तेही खरं आहे. आणि आम्ही ते कृतज्ञतापूर्वक व्यक्त करतो की ती प्रेरणा. मी पहिलं ते रोमला गेलो होतो. त्या रोमच्या जवळ एक 6 मैलावरती असा एक प्रयोग ते करतात. जाणता राजाच म्हणायचं, फक्त विषय वेगळा आणि भाषा वेगळी. बाकी सगळं ऐतिहासिकच होतं आणि ते त्यांच्या इतिहासातलं काही दाखवत होतं. मला तर काही समजलं नाही. मला फक्त कथा अंदाजाने लक्षात आली, पण भाषा समजली नाही. पण ते पाहिल्यानंतर असं वाटलं की हे सगळं आम्हीही करू शकतो. तो जो काही प्रयोग होता, 500 कलाकार आहेत त्यात. 500 कलाकार 500 कलाकारांनी तो नाटकाचा प्रयोग करून दाखवला. 300 घोडे होते, हत्ती काही नव्हते, परंतु ते बेन हॉरमध्ये ते रथ दाखवतात ना, धार धार धार, तसे ते रथही त्यात दाखवले होते. आणि अक्षरशः ते चित्र असं वाटत होतं की आपण त्या काळातच ते तिथं आहोत. तो राजवाडा आहे, तो शेतकरी आहे, तो सैनिक आहे, ती लढाई चालली, हे सगळं जे प्रत्ययाला येतं ते प्रत्ययाला आपण काही नाही आणू शकत. आपल्यालाही करता येईल. म्हणून मी रोममधनं मनाने तरी धावत धावत मुंबईला आलो आणि म्हटलं आपण हे करायचं. आणि मग तसं ते करून दाखवलं.
लोकांनी आवडलं, लोकांनी फार चांगला प्रतिसाद दिला. आपल्याला मी मागे सांगितलं किंवा माझ्या व्याख्यानातनं एकूण या 50-60 वर्षाच्या कालखंडामध्ये लोकांनी आपणून जे काही पैसे दिले, धन दिलं, ते शिवचरित्राकरता दिलं. ते माझं मानधन म्हणून नव्हे, ते पैसे शिवचरित्राकरता दिले. ते त्याकरता ते खर्च होत आहेत, झालेत, आत्तापर्यंतही झालेत. तसंच जाणता राजाकरता जो पैसा मिळतो तोही पण प्रचंड स्वरूपात आहे. आता आपण ती जी काही उभी करतो आहोत शिवसृष्टी, आत्ता एक बांधकाम, एक भाग पूर्ण झाला आहे, बाकीचाही पुढचा हळूहळू होईल. आत्ताही या क्षणी आपले जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 10 कोटी रुपये बँकेत शिल्लक आहेत, जाणता राजात ते मिळाले. ते तुम्ही सगळे शिवसृष्टीला वापरता, शिवसृष्टी करताय, तुम्ही सरकारवर अवलंबून नाही. नाही, पण तो अहंकारही पण नाही. हे महाराष्ट्र सरकार, मला खरं हे विचारलं पाहिजे की हे महाराष्ट्र सरकार 300 कोटी रुपये खर्च करून समुद्रामध्ये शिवस्मारक करणार आहे, त्याऐवजी त्यांनी असे पैसे तुमच्या शिवसृष्टीमध्ये घातले तर काय चुकेल? आवडेल, पण मी हट्ट धरणार नाही. पण तुम्ही सरकारवर अवलंबून नाही. नाही आवडेल. आपण करूया, सुरुवात करूया. लोक आपोआप आपल्याबरोबर येतात. लोकांचा विश्वास हा अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो विश्वास आपण जोपर्यंत टिकवून आहोत तोपर्यंत लोक आपल्याबरोबर नक्की आहेत. अगदी आपली दोन्ही बोटं धरून आपल्याबरोबर ते चालवतील आणि योग्य ठिकाणी ते आपल्याला नेतील. फक्त त्यांचा विश्वास आपण कधी गमावता कामा नये. आणि माझे सगळे सहकारी मित्र जेवढे आहेत त्याच्यामध्ये लहान वयाची मुलं आहेत, तरुण कमी शाळकरी वयाची मुलं आहेत, कॉलेजची मुलं आहेत, प्रौढ तरुणही आहेत, म्हातारे आहेत, 80 वर्षाची मर्यादा ओलांडलेले पण काही लोक आहेत. आणि ते सगळे लोक त्यात मनापासून काम करतात, कशाची अपेक्षा न करतात. त्यांचं चुकलं तर आम्ही त्यांच्यावर खेकसतो, रागवतो, पण त्यांना माहिती असते की हे प्रेमाने रागवणे, ते कोणी अपमान मानत नाहीत. माणसं ज्या वेळेला असं काही मनापासून करतील ना, त्यावेळेला काय करू शकतात तर ते जाणता राजा करू शकतात. जाणता राजाला फार चांगला प्रतिसाद आहे. इंग्लिश, हिंदी आणि मराठी या विषयात आपण आता प्रयोग करतो. पण माझी अशी इच्छा आहे की कानडी, गुजराती, बंगाली, पंजाबी, उर्दू या सगळ्या भाषेत, इंग्लिश तर करतोच आहोत, फ्रेंच याही पण भाषा, फ्रेंचमध्ये पण करायचं आहे? हो, करायचं आहे. आणि कदाचित पुढच्या 1.5 वर्षामध्ये मी आपल्याला ते सगळे कलाकार घेऊन निमंत्रण द्यायला येईल की निखिलराव तयार आहे, बघायला चला. बाबासाहेब, धन्य आहे तुमचे असं म्हटलं पाहिजे. आजही तुम्ही एवढं सगळं करण्याच्या योजना मांडताय. ही मुलाखत आत्तापर्यंत जी झाली आहे बाबासाहेब, तो एका समृद्ध आयुष्याचा प्रवास आहे. पत्रकार म्हणून मला माझं कर्तव्यही केलं पाहिजे. मला काही अडचणीचे प्रश्न तुम्हाला विचारायचे, तुम्हाला उत्तर द्यायची तर द्या, पण मी ते प्रश्न विचारणार, माझं कर्तव्य करणार. याचं कारण असं आहे की तुमच्या या सगळ्या कामाला, जे काम मी सातत्याने म्हणतोय मोठं काम आहे, जाती धर्मा पलीकडे जाऊन तुम्ही केलेलं काम आहे. या कामाला राजकीय गालबोट लावण्याचा प्रयत्न गेल्या काही काळात होतोय. तुमच्या बदनामीचे प्रयत्न होत आहेत. तुम्ही ब्राह्मण असल्यामुळे असं केलं असे आरोप तुमच्यावर होत आहेत. मला हे प्रश्न विचारले पाहिजेत, कारण तुमची बाजू कधीही तुम्ही मोकळेपणाने लोकांसमोर मांडलेली नाही. मला हे विचारायचं आहे, जेम्स लेन प्रकरणात तुमच्यावर जे काय आरोप झाले, जाहीरपणे झाले, राजकीय वादळ करण्यात आलं, तुमची काय बाजू आहे? कारण मला हे माहिती आहे तुम्ही इतके वर्ष हे सगळं काम करताय, काहीतरी बाजू असणार. तुमची काय भूमिका आहे? जेम्स लेन असो किंवा दादोजी कोंडदेव असो, शिवाजी महाराजांना असं जातीमध्ये धर्मामध्ये बांधणं योग्य आहे का? माझ्या कामापुढे मला या सगळ्याला वेळच द्यायला मिळत नाही. मी त्याला वेळच देऊ शकत नाही, कारण माझी कामं खरोखर इतकी मोठी आहेत की मी पहाटे आपल्याला पुन्हा तेच मी बोलतो की आपल्याला खरं वाटेल की नाही कोण नाही, पहाटेपासून मी या कामात उभा असतो. तो रात्री जवळजवळ 11 वाजेस्तोवर माझं काही ना काहीतरी वाचत असतो, लिहित असतो, काही डिक्टेट करत मला वाटतं या असतो. गोष्टी महत्वाच्याच नाहीयेत. मला तुमची बदनामी करायचा प्रयत्न का करतात लोक? मी त्याचा विचारही करत नाही. तुमच्या दृष्टीने त्याला काहीच महत्व नाही? खरंच आहे. मी हे पॉलिसी म्हणूनही बोलत नाही, पण मला खरोखर मला मनापासून असं वाटतं. मला वेळच मिळते. तुम्हाला या वादात पडायचंच नाही? अजिबात नाही. कारण आपलं काम इतकं मोठं आहे की ते करता करता जर वेळ पुरत नाही, ते इतर उद्योग करायला आपण कुठून आणायचा वेळ?